श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज आहे शनिवार, सर्वपित्री अमावस्या. यावेळी शनिवारी म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण शनिवारीच अमावस्या आलेली आहे. म्हणून या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हणतात. आणि या सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षातील शेवटचा दिवस मानला जातो. तर या दिवशी अत्यंत महत्त्वाचे काम आपल्याला करायचे आहे. आपले जे पूर्वज मागच्या 15 दिवसांपासून त्यांना पृथ्वीतलावर येऊन त्यांची पूजा अर्चना करण्याचे आपल्याला जे एक देवाने त्यांच्याबद्दल कृतज्ञता, त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याच्याबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आपण या पितृपंधरवड्यामध्ये सर्व पितरांना आपण जीव घातलेला आहे. आणि वेळोवेळी वेगवेगळे प्रकारचे दान धर्म देखील आपण केलेले आहेत. पण आजचा हा शेवटचा जो सर्वपित्री अमावस्येचा दिवस आहे. जर तुम्हाला या पूर्ण पंधरवाड्यामध्ये जर दानधर्म, दीपदान हे सर्व करायला जर जमले नाही, तर तुम्ही या शेवटच्या दिवशी नक्की तुम्ही आपल्या पितरांना जीव घालू शकता आणि त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी, त्यांना शांती लाभावी यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. तर आजचा जो सर्वपित्री अमावस्येचा हा मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरातील मुलांसाठी, आपले मुलं आहेत, आपला पती आहे किंवा आपलं जे घर परिवार संसार आहे त्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणींना दूर करण्यासाठी आणि आपले जे पितृ आहेत ते पितरांना तृप्त करण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभण्यासाठी व त्यांच्या आशीर्वादांमुळेच आपल्याला आपल्या पुढील आयुष्यासाठी, वाटचालीसाठी भरभरून त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचे आहेत यासाठी, आणि आपल्या घरातील बाकीचे काही दोष असतील ते दोष जावे यासाठी देखील आपल्याला आजची ही सेवा करायची आहे. तर आपल्याला काय करावायचे आहे? आपल्याला शनिवारी सायंकाळी म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान आपल्याला दिवेलागडीच्या वेळेला आपल्याला हा नजरदोष काढवायचा आहे. त्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर आवश्यक असेल. इथे तुम्ही विचारता दुसरा कापूर चालेल का? तर नाही, दुसरा कापूर चालणार नाही. आजचा पूर्ण दिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही पूजा भांडारामध्ये जाऊन तुम्ही भीमसेनी कापूर विकत आणू शकता. तर भीमसेनी कापराचे 4-5 तुकडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी जर तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही ती वापरू शकता, नसेल तरीही काही हरकत नाही. असली तर आवर्जून घ्या, नसली तर काहीही हरकत नाही. आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत. 2 लवंगा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत. ज्यांचे देठ चांगले असेल आणि त्यांचे पानं आणि जे फूल आहे ते देखील व्यवस्थित असेल, तुटलेले नसेल, अशाच पद्धतीचे आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. आणि या 2 लवंगाने आपल्या घरातील जी आपली मुलं आहेत त्यांच्यावरून 7 वेळा हे आपल्याला उतरवायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळा हे उतरवायचं आहे. आणि उतरवताना आणि आपली ही पूर्ण कृती होईपर्यंत कोणाशीही बोलायचे नाही, हाच एक नियम आहे. तर 7 वेळा आपले घरातील 2 मुलं असतील तर 3 मुलं असतील किंवा 4 मुलं असतील तरी त्या 2च लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. ती आपल्या मुलांवरून 7 वेळा उतरवायची आहे. प्रत्येक मुलावरून 7 वेळा उतरवायची आहे. आणि ती त्या ज्या लवंगा आणि पिवळी मोहरी आहे ती तुम्हाला आपल्याकडे छोटीशी मातीची पंती असते, जर पंती नसेल तर दुसरा दिवा असेल किंवा छोटीशी डिश घ्यायची, त्याच्यामध्ये पहिल्यांदा कापूर ठेवायचा आणि त्याच्यावरती लवंगा आणि ती पिवळी मोहरी टाकायची आणि ती आपल्याला जाळायची आहे. घरामध्ये कुठेही आपण हे जी पंती आहे, जो कापूर आहे तो आपण जाळू शकतो. त्याच्यासाठी काहीही नियम नाहीत आणि ते आपल्याला रात्रभर तसेच ठेवून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला त्या जे जळालेल्या कापूर आणि लवंगा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि ते पाणी आपल्याला घरातून बाहेर नेऊन जर घरामध्ये
घराच्या बाहेर एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला ते घालावायचे आहे. फक्त तुळशीजवळ हे पाणी घालावायचे नाही. अशा पद्धतीने आपण आपल्या घरातील लहान मुले, मोठे मुले ज्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा बाहेरच्या दोषामुळे, नजर दोषामुळे किंवा त्यांना अशा कुठल्याही दोषामुळे त्यांचे जर अभ्यासात मन लागत नाही किंवा अभ्यास करण्याची इच्छा निघून गेली आहे किंवा त्यांनी अभ्यास करून देखील त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा तुमच्या मुलांच्या नोकरीच्या दिशेने त्यांना वाटचाल करायची आहे, नोकरी मिळत नाही किंवा चांगली नोकरी मिळण्यासाठी वगैरे किंवा पैशाची अडचण असेल, बाकी त्यांच्या दुसऱ्या आरोग्यविषयक काही तक्रारी असतील, तर ह्या सर्व तक्रारी या सर्व पितृ अमावस्येच्या या कापुराच्या जी आपण सेवा करणार आहोत त्या सेवेतून तो पूर्ण दोष निघून जाईल. आणि मला खात्री आहे सर्व आयांना, सर्व ज्या आपल्या महिला मंडळ आहेत त्यांना सर्वांनाच आपल्या मुलांची काळजी आहे, त्या नक्की आवर्जून हा छोटासा उपाय आहे तो करतील आणि या उपायाचा लाभ घेतील. ही सर्व पितृ अमावस्या वर्षातून फक्त एकदाच येते, त्यामुळे याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. परत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.